आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। महिला कचरा संग्राहकों ने महानगर पालिका के सामने किया विरोध प्रदर्शन। महानगर पालिका ने लगाया सीपी तालाब में प्रवेश पर प्रतिबंध। सीपी तालाब स्थित कचरा स्थानांतरण पर कचरा संग्राहक महिलाओं ने ठाणे महानगर पालिका मुख्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया और इस तथ्य के विरोध में प्रदर्शन किया कि उन्हें डंपिंग ग्राउंड पर कचरा एकत्र करने से रोका गया था। उन्होंने कचरा संग्रहण का भी अनुरोध किया। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। 20 वर्षापासून डंपिंग सीपी आहे, कचरा व्यवस्था आहे आणि 20 वर्षापासून मागच्या वेळेला अपघात झाला त्यामुळे यांना थांबवल्यात 15, 16, 17 दिवस झाले। आमचं असं म्हणणं आहे की एका दिवसाला 1000 टन हा कचरा आपल्या डंपिंगला येतो आणि त्यातल्या या बायका एका दिवसाला 100 टन कचरा वेगळा करतात। त्यात प्लास्टिक असेल, पुठ्ठा असेल, काच असेल, पन्नी असेल, रद्दी असेल, चप्पल असेल, बूट असेल, कपडे असेल इत्यादी वस्तू ह्या वेगळ्या करतात। ह्या केल्याने महापालिकेवर जो 1000 टनाचा जो वजन येणार आहे त्यातलं 100 टन वजन या बायका वेगळा करतात। एवढ्या घाणीमध्ये काम करतात। त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या बाकीच्या गोष्टीची खऱ्या अर्थाने महापालिकेने काळजी घेण्याची महापालिकेची नैतिक जबाबदारी। पण कायद्यात पण तरतूद आहे, कचऱ्याची विल्हेवाट लागायला पाहिजे आणि रिसायकल ते व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणात। पण रिसायकल या विषयावर महापालिका जातीने अजिबात लक्ष घालत नाही। खऱ्या अर्थाने या बायका एका दिवसाला 100 टन माल काढून मोठ्या प्रमाणात रिसायकलसाठी त्या वस्तू काढतात। आता रिसायकल न करता किंवा त्यासाठी मदत न करता यांना बंद करण्याचं काम होतं। सातत्याने आता आम्ही गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतोय। 10 वर्षात 11वी 12वी वेळ आहे की 2-3 महिने करू देतात, बंद करतात, 2-3 महिने करू देतात, बंद करतात। लॉकडाऊन मध्ये बंद केलं, त्याच्या आधी बंद केलं, त्याच्यानंतर बंद केलं, आताही बंद केलं। आज याच्यावर नाही म्हटलं तर ठाणे शहरामध्ये 2000 बायका अवलंबून आहेत। त्यातल्या आज ज्या ठिकाणी ज्या प्रमुख बायका आहेत त्या आलेल्या। खऱ्या अर्थानं आज गेल्या 20 दिवसापासून त्यावर उपासमारीची वेळ आली, पण कुठल्या प्रकारची महापालिका दखल घेते? उद्यापासून घेणार आहे, परवापासून घेणार आहे अशा पद्धतीने त्यांना आश्वासन देते। आम्ही पत्र तयार करून याच्यामध्ये जे काही म्हणणं आहे ते मोठ्यापणात मांडण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून महापालिका आयुक्त त्याचे विचार ऐकून घेतील, दया करतील आणि अपेक्षा ठेवतो आपल्या माध्यमातून की निश्चित त्यांना लवकरात लवकर कामावर